श्रुतं विषां च न सान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति श्रीमन्महागणपतये नमः पार्वतीपतये नमः पंडरीनाथ महाराज गजानन महाराज की मारुति महाराज नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. आज आपल्याला आरंभ करायचा वनपर्वाचा आणि वनपर्वाचा आरंभ करताना मी म्हणजे वक्ता आणि तुम्ही श्रोते, हा वनपर्व फार मोठा आहे. तसा याच्यात 315 अध्याय आहेत आणि 12,276 श्लोक आहेत. तेव्हा हा माझ्या दृष्टीनं अमृत कुंभ आहे. वैष्णव, वारकरी, साधक, मुमुक्षु हे जे लोक आहेत यांच्याकरता आणि सर्वसाधारण श्रोत्याकरताही, श्रोता शेवटी श्रोताच आहे. पण आता तुकोनी घेतली मोतीये जशी असं ज्ञानवराय बोलले. ज्याप्रमाणे हंस मोती वेचून ग्रहण करतो, त्याप्रमाणे यातला सार जो आहे तो तुम्ही श्रोत्यांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे वेचून घ्यायचा आहे. यात वाळू माती काहीही नाही, काहीही नाही. पण हे मिक्सचर आहे श्रेयाचं आणि प्रेयाचं. यात मोतीही आहेत आणि शेंगदाणी आहेत, काजू बदाम हे सगळं आहे. मोती श्रेयात गेले, इतर वस्तू चांगल्या आहेत पण प्रेयात गेले. ते घाणेरडा पदार्थच नाही आहे. ज्याला संसार चांगला करायचा आहे, पाप न घडू देता, त्याच्याकरता प्रिय आहे. पण ज्याला विशुद्ध परमार्थाची इच्छा असेल त्याच्याकरता श्रेय आहे. म्हणून अनेक संत, अनेक तपस्वी, ऋषी, मुनी, महामुनी, साधू, संत, नामधारक, चिरंजीवी, मार्कंडेयासारखे, ह्या सगळ्यांनी या अमृत कुंभात अमृत टाकलेलं आहे. राऊत साहेबाला धन्यवाद मी याच्याकरता देतो. त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. अर्धा मिनिट पेपर पाहिला मी आज येताना. शिवरायाचं फारच सुंदर दिलं आहे त्यांनी आणि मराठी माणसाला स्वाभिमान वाटेल, आवडेल. जे आपण बोलतो ते सत्य आहे की नाही या कसोटीवर घासावं लागते. म्हणजे कोणाच्या प्रेशरखाली, कोणत्या संप्रदायाच्या आकर्षणामुळे सत्य कधी विचलित होऊच नये. कारण आपला देव सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आपण त्याचे भक्त आहोत, अनुयायी नाही. गौतम बुद्धांचे अनुयायी होते. शिष्य, अनुयायी, भक्त फार वेगवेगळं आहे. शिष्य आदी जे असतात ते सेवा तत्परी असतात, भक्तही असतात. पण अनुयायी फक्त अनुसरण करतात, त्याच्या पलीकडे काही करत नाही. म्हणून इतर संप्रदायात, कोणताही संप्रदाय असो, त्यात अनुयायी आहेत. वारकरी संप्रदायात, वैष्णव संप्रदायात शिष्य आहेत आणि भक्त आहेत. म्हणून आपण जे प्रबोधन करतो, वारकरी संतांचं, खऱ्या संतांचं जे प्रबोधन असते ना, ते पावसाप्रमाणे असते. पाऊस जसा सगळ्याकडता पडतो, पापी, पुण्यवान, धर्म काहीही पाहत नाही, वेस्ट
गेला तरी समुद्रातही पडतो. त्याप्रमाणे गंगा ज्याप्रमाणे वाहते, तिचा उद्देशच नाही, निरुद्देश वाहते. तुम्ही आंघोळ करा, पाणी प्या, काय तुम्हाला करायचं असेल. त्याप्रमाणे वक्तृत्वाचा, प्रबोधनाचा एक प्रवाह लागतो गंगेप्रमाणे. पावित्र्य, स्वच्छता, वक्त्याचं मन स्वच्छ असणं नितांत आवश्यक आहे, लक्षात ठेवा. कारण माझ्या नाभीपासून शब्द निघतो, तो वैखुरीतून तुमच्या कानापासून तुमच्या हृदयापर्यंत जातो. हा त्याचा मार्ग आहे शब्दाचा. माझ्या नाभीपासून निघाला परेतून, वैखरीतून तुमच्या कानात गेला, कानातून तुमच्या हृदयापर्यंत जातो. जर अंतःकरण अपवित्र असेल, चित्तात लोभ असेल, काही पाप असेल, काही हवाय असं असेल, तर तो शब्द त्या घाणीला लागून येतो. हृदयात आहे सगळे, आला की नाही. आणि मग तो घाणीनं भरलेला शब्द तुमच्या कानात जातो, कानात गेल्यावर तुमच्या हृदयापर्यंत जातो. तुमच्या हृदयाला शुद्ध करण्याऐवजी घाण टाकतो त्याच्यात. म्हणून वक्त्याचं मन पवित्र असणं, वाणी सत्य असणं हे नितांत आवश्यक असतं. मी काल तुम्हाला बोललो, त्यात शिवाचा नवरत्न दरबार होता. कारण त्यांनी 9 खाती जी विभागून दिली होती, ती अशा व्यक्तींना दिली होती, प्राण जाई पर वचन न जाई, अशा व्यक्ती. ज्याप्रमाणे दृष्टिद्युम्न हे सरसेनापती आहेत पांडवांचे. शेवटपर्यंत 18 दिवस जगला, युद्धात मेला नाही. पण अश्वत्थाम्याने दुष्टपणा करून झोपेत 18व्या दिवसाच्या रात्रीला त्याला गळा दाबून मारून टाकला. कधी अपघातानं होईल, कधी कोणत्या तरी निमित्तानं होईल. त्या नवरत्न दरबारातला मुकुटमणी माझ्या मते तानाजी मालुसरे होते शिवबाचे. कोणताही माणूस असो, तिथी काढली, लग्न ठरलं, पूर्वीची 12 वर्षाच्या पोरांची लग्न, पण मनोगत जाणून आज्ञेची प्रतीक्षा नाही केली. शिवबांचं मनोगत जाणून सांगितलं, राजे मी निघालो कोंढाण्याला, नवमीची रात्र माघाची. निम्मे रात्री चंद्र उदयाला येईल. म्हणून तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायवाचे. हे फक्त तानाजी मालुसरेच करू शकले. आपण कोल्हापूरून जातो ना गणपतीपुळे, 3 मैलावर त्यांच्या मामाचं गाव आहे, 3च मैल आहे. तेव्हा वक्ता आणि त्याची हृदयशुद्धी, सेवकाची जोपर्यंत मनशुद्धी होत नाही तोपर्यंत सेवेतही घाण राहील, की नाही. म्हणून नवरत्न दरबारात शिवाच्या तानाजी मालुसरे मुकुटमणी आहेत. त्यांना लग्न मुख्य वाटलं, कोंढाणा काबीज करणं मुख्य वाटलं. हे बेस आहे परमार्थाचं. अमुख्य काय आणि मुख्य काय? कठोपनिषदात श्रेय आणि प्रेयाचं जे वर्णन आहे ते या बेसवर आहे. अतिशय लोभवणारं, सुंदर, उपयोगी संसाराला हे सगळं प्रिय आहे. 1000 वर्ष जिवंत राहणारे पुत्र कोणाला नको आहेत? पृथ्वी तळ राजमद मी हे नेघे नेघे पद, हे माऊलीनंच म्हणावं. फक्त समाधीत बसताना शेवटचं बेलाचं पान स्वतः पांडुरंगानं माऊलीच्या डोक्यावर ठेवलं आणि बाहेर निघाल्यावर निवृत्तीनाथांनी शिळा बंद केली. पण अंधकार नाही यात. विश्वकर्म्याकडून भगवंतानी
चारही दिशेला जे प्रकाशमणी लावले त्याचा चंद्रासारखा शीतल प्रकाश 700 वर्षापासून आजही आहे. ही साक्ष नाथ महाराजांनी दिली, कारण तेच आत गेले होते. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून बोलू शकतो. पृथ्वी तळ राज्यमत नाहीत, काही नाही. तुझ्या नामाची समाधी कृपानिधी मज बाळ चंदू बाबा. जीवनात 99% प्रेयाकडे सगळे जीव वाटचाल करतायत. कश्चिदमपि सिद्धानां, हजारो लाखो माणसात एखादा माणूस श्रेयाकडे जातो. हे सगळ्याला माहीत आहे की प्रेय शाश्वत नाही. पण काय करू मननावर ही पंचायत आहे ना तुमची. आता या वनपर्वात 12,276 श्लोकात ह्या अमृत कुंभाची जी भरती केली आहे ना, ती शेकडो संतांनी, मुनी, तपस्वी सगळ्यांनी आपापलं अमृत टाकलं आहे त्यात. आणि हा कुंभ जो निर्माण झाला ना, याला वनपर्व किंवा अरण्यपर्व असं म्हणा तुम्ही. अरण्यशब्दात एवढंच आहे की जिथे मनात द्वैत निर्माण होत नाही अशा मनाला अरण्य म्हटलं आहे. कारण रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग, थोडासा अर्थ वेगळा आहे त्याचा. हे की ते हा भाव निर्माण होतच नाही. शांत वृत्ती झालेल्या अंतःकरणाला अरण्य म्हणतात. अरण्यात वास म्हणजे जंगलात जाऊन राहणे त्याला नाही. जंगलात आपण मठ बांधतो, आश्रम बांधतो, शिष्य करतो. शिष्यशास्त्रात विलासे मठाने मुद्रेचे निमिसे घातले हातीपासाने संगाजेणे श्वान तरी भगवे सहज वेश. त्याचा हे काहीही नाही, काही नाही. अरण्य वृत्ती म्हणजे तुमच्या चित्तावर कशाचाही परिणाम न होणे, कुणी निंदो अथवा वंदो, परिणामरहित अंतःकरण म्हणजे अरण्य. दोन्ही दृष्टीने विचार करा. भोग गेला, प्रयत्नानं गेला की प्रारब्धानं गेला, काय कसं लावाल कसं. भोग जातो म्हणजे कसा जातो. आदृष्ट झाली या उदास, पालटे श्रीमंताचा विलास. कालचा राजा भीक मागून राहिलाय आणि त्याने त्याच्याकरता प्रयत्न नाही केला. हा गा रोगू काही रोगे आवडे दरिद्र दरिद्र्या परी भोगविजय बळी या दृष्टीने. मला रोग व्हावा प्रयत्न नाही, माझं धन जावं प्रयत्न नाही, तरी होते. वनपर्व ऐकण्याच्या पूर्वी 2-3 गोष्टीचा विचार करावा लागेल तुम्हाला. यात औपनिषदीय ज्ञान आहे. कारण जे ब्राह्मण आणि तपस्वी संत नामधारक नारदासारखे सगळे वारंवार नारद तर कितीदा आले, त्यांच्याजवळ औपनिषदीय ज्ञान होतं. मी तुम्हाला काल सांगितलं, नारदांची महती अशी आहे, नुसती विद्वत्ता नाही आहे, अमुक जाणत नाही तसं नाही आहे, पण नामाची आवडी आहे. कोणत्याही संताजवळ विणा नाही, हा ब्रह्मविणा आहे फक्त नारदाजवळ. रामानुज संप्रदाय, वल्लभ संप्रदाय, निंबार्क संप्रदाय, मध्व संप्रदाय हे 4ही कट्टर वैष्णव आहेत. पण एकही संप्रदायाजवळ विणा नाही आहे, फक्त वारकऱ्याजवळ आहे. आहे का विणा कोणाजवळ? नाही. आणि हे प्रतीक नारदाचं आहे. आपला विणेकरी नारद रूप असतो, आपला टाळकरी संतकुमार रूप असतो, आणि मृदंग ज्याच्या गळ्यात आहे तो साक्षात अर्जुनाचा अंश असतो. त्याच्या वाचून भजन नाही. लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष सेवी ब्रह्मरस. काय सेवी? ब्रह्मरस. विषयरस आदी रसाचा प्रश्नच नाही आहे. याकरता ही जी परंपरा
माऊलीपासून नाथापासून कोवारा आधीपर्यंत आत्ताही चाललीच आहे. या जगात न मरणारी वस्तू म्हणजे मृत्यू. मृत्यू मारेल, स्वयं नाही मरत. पण वारकऱ्याने तिलाही मारलं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरणा हाती सुटली काया, पण विचारे या निश्चय. हा विचार सुटली, गॅरंटेड सुटली. भौतिक जगात न मरणारी आहे कोणती वस्तू असो. आइन्स्टीन आधीचे जे सिद्धांत आहे ते पदार्थापर्यंत गेलेल्या बुद्धीचे आहेत. ज्याला लांबी आहे, ज्याला रुंदी आहे. आइन्स्टीन म्हणतो ठीक आहे, ते डायमेन्शन आहेत. देर आर 3 डायमेन्शन्स, लांबी, रुंदी आणि डीपनेस आहेत की नाही. 3 डायमेन्शन्स ज्याला आहेत तो पदार्थ आहे. आपली पांडुरंगाच्या मूर्तीला डायमेन्शन नाहीत काय? पदार्थ नाही. आवाहन आहे चेतनाचं. आकारासाठी 3 डायमेन्शन लागतात. आणि 4थं डायमेन्शन आहे अदृश्य, त्याला काल असं म्हणावं. न्याहाळी पाक एवढे पसररासे चौडा, करून या माझी एवढा आकार गजू. माऊली म्हणते हे सगळं कालाच्या आत बसलेलं आहे. ऑल डायमेन्शन्स, ईच अँड एव्हरी मटेरियल कालाच्या अधीन आहे. सगळं पदार्थ कालातीत कधी होत नाही. काल म्हणजे त्याला समय म्हणा. समय त्याला इंग्रजीत स्पेशिया टाईम असं म्हणावं. टाईम इज डिफरंट फ्रॉम द स्पेशिया टाईम. लँग्वेजचा विद्यार्थी असेल त्याला कळेल. टाईम काल म्हणा, समय म्हणा, पण समयातीत नाही म्हणायचं त्याला. आणि 2 की 1 आधी तुम्ही आकंठ पान केलं, ते पाणी निघून गेलं ना. ती नदी कायम आहे पण ते पाणी कायम नाही. आपण त्या नदीत उभे आहोत पण त्या पाण्यात नाही. ते प्रवाहित झालं. आज तुम्ही जे आहात ते 50 वर्षापूर्वीचेच आहात काय? नाव तर तेच आहे, गाव तेच आहे, धन, प्रॉपर्टी, इस्टेट सगळं तेच आहे. ते नाही. कारण एकही तर केस तुमचा पांढरा नव्हता. तुम्ही वाकले नव्हते, थकले नव्हते. म्हणजे परिवर्तन हे सांगतो तुम्हाला. जीवन 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 गंगेच्या प्रवाहासारखं जीवन आहे. दिवा असेल ते जळत राहतं फक्त, पण काजळामुळे तेल संपत राहते. प्रकाश देतो ठीक आहे, काहीतरी तर संपणं सुरू आहे ना त्याच्यात. काही संपल्या वाचून काजळ निर्माणच होणार नाही ना. शेवटी माणूस पश्चात्तापात मरतो. मरताना ज्या जीवाला यातना आहेत कशाच्या आहेत बोला? मरताना जो पश्चाताप, जे दुःख आहे ते असह्य वेदना आहेत नाही. वेदना आहेत मी मूर्खपणानं जीवन वाया घालवलं याची खंत आहे. बेस्ट ऑफ टाईम अँड लाईफ. धिक्कार आहे. आता तुम्ही वाचत नाही. काय केलं मी 70 वर्ष? काहीही केलं नाही. आयुष्य फुकट घालवलं. 2-4 बच्चे पैदा केले, काय असेल ते 10-20 लाखाचं धन मिळवलं, गाड्या घोडे घेतले, फार तर आश्रम बांधला. घर आणि आश्रमसारखेच असतात, फक्त पाठीवरची दुसरी आहे. शिष्य आणि पुत्र सारखेच असतात, पाठी दुसरी आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यावेळेचं जे रडणं आणि दुःख आहे ते पश्चात्तापाचं आहे. मला आता पुन्हा मागुता हा देह मिळणे नाही. आणि हे तर आता वाया गेलं. फार भयंकर पिंचिंग आहे त्याचं. आणि त्या दुःखात माणूस मरतो. मृत्यूची पीडा थोडंच आहे की. व्यर्थ गेलेल्या जीवनानं पीडित आहे जीव. का? वर्तमानात जगले नाही म्हणून. संत दुःखी का नाहीत? वर्तमानात जगतात ना, भूतात ना भविष्यात.
काय केलं म्हणजे भूतकाळी काही नाही, येणेच नाही, भविष्याला जाणत नाही. जे वर्तमानात जगतात, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, प्रश्नच नाही. आपण भविष्यात जगतो याचा अर्थ कळाला काय? आपला जो शेतकरी आहे, काही नाही झालं, किती कर्ज झालं तरी बुवा आता या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्की मला पीक येईल या आशेवर जगतो. भविष्यात माझं बरं होईल. काय बरं होईल? उद्या सुख मिळेल, उद्या सुख मिळेल. 1000 वर्ष ययातीनं तरुण पुत्राचं तारुण्य मागून घेतलं, सुख मिळालं काय? 1000 वर्ष. अर्ध्या वयात ही अतृप्त इच्छा त्याची होती. काय महाराज सांगावं, रोज मरण सुरू आहेत. ज्यावेळी अलेक्झांडर मेले तो जग जिंकणारा, त्यावेळेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेत यात्रेत दोन्ही हात बाहेर होते प्रेताचे, बोथ साईड्स. एका बाजूला सैन्याचं संचालन, एका बाजूला धनाच्या पेट्या. काही माणसांना वाटलं की मेल्यावरही हा अजूनही हे माझं आहे, दाखवतो हात मुडद्याचे बाहेर. संतांनी सांगितलं हे नाही दाखवतो, तो हे म्हणतो हे एवढं मी कमावलं आयुष्यात, एवढं धन, एवढं सैन्य कुणी नाही गोळा करू शकणार, अर्ध्या जगाला जिंकणार नाही, पण शेवटी कोणी नाही कमी पडलं. हेच आयुष्य जर मी भजनात परमार्थात घालवलं असतं, काय सांगावं महाराज. जीवन हा जुगार आहे. काल मी तुम्हाला दुपारच्या प्रवचनाला जुगार सांगितला. जीवन, प्रत्येक जीवन जुगार आहे. आणि प्रत्येक जीवाला भ्रम आहे की मी जिंकलो. विभूती सांगत असताना देव म्हणतात छळण्यात मी द्यूत आहे, मी जुगार आहे, माझी विभूती आहे. वेळ आहे का देव? काय कारण आहे त्याचं? जिंकलेला असतो काय? जिंकलेला दिसतो की जिंकलेला असतो? लक्षात ठेवा. दुर्योधन, शकुनी, धर्मराज, 3 व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. जिंकलो म्हणणारा दुर्योधन आणि शकुनी शेवटी हारला. आणि तो म्हणतो की धर्मराज तुम्ही जिंकले. धर्मराजांनी सांगितलं मीही जिंकलो हा भ्रम आहे, मीही हारलेलाच. 42 लक्ष आप्त, इष्ट, मित्र, संबंधी हे सगळे संपल्यानंतर रक्तरंजित सिंहासनावर मी बसलो. मला राज्याभिषेक करून घेताना किती चांगलं वाटलं असेल, गोड वाटलं. मी जिंकलेला आहे असा भास मला झाला. दुर्योधना मी हारलेलाच आहे. डाव हारला, मरावं लागेल, नरकाला जावं लागेल. आपण सर्व जुगारी आहोत. झेला रे झेरा वरच्यावर झेला. नाथ माऊली म्हणते चेंडू जमिनीला नका लागू देऊ, वरच्यावर झेला. तीन माचले, 4 खाटले, त्यावर नेजले होते. ब्रह्मरूपी पहाट झाली. पहा, स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे. 3 शेतकऱ्याचा माचवा असतो की नाही, राखणदारा करता. 3 पाद आहेत, 4 पाय बाजीला असतात. इतकी गोडवाणी वारकरी संत आहेत की जगात तुम्हाला कुठे दिसणार नाही. राजा, काही लोकांचा जुगार लहान आहे, काही लोकांचा मोठा आहे, पण जुगार आहे. या जुगाराला जाणून घ्यावं लागेल. मी जे करतो, मी जे पाहतो, जे वागतो, वैराग्याला जागवा.
आपण संसारी आहोत, आपल्याला वैराग्याला जागवावं लागेल. आपल्याजवळ वैराग्य विवेक नाही आहे. विवेक अवेअरनेस. आपल्याला प्रयत्नानं विवेकाला जागवावं लागेल. म्हणजे एफर्टलेस अवेअरनेस संताकडे असते. प्रयत्न न करता असणारा विवेक. जीवाजवळ नाही, साधकाजवळ नाही. तुम्ही इंद्रियाशी भांडू नका. हट्टाने इंद्रियाला मोडू नका, गडबड होईल. मी उद्या म्हटलं मी बायको करत नाही, मी याला सांगून राहिलो बायको कर सगळ्याच्या आधी. लेखाची जागृतीत न केली, स्वप्नात दिसते, काय करावं बरं. दिसत नाही, उड्याही मारते. ग्रस्त आहेत, नाथ माऊली, नामदेवराय आहे, तुकोबार आहे, देऊळवार आहे. माऊली करता बोलताच येत नाही. कोण बसेल 21 वर्षात समाधीत? हसं नका करून घेऊ. खालच्या ग्रेडच्या व्यक्तीबरोबर तुमचा ड्रायव्हर आहे, ठीक आहे, चूक झाली, त्याच्याबरोबर भांडा, तुमची किंमत संपून जाईल. ड्रायव्हरची ग्रेड काय, मालकाची ग्रेड काय? मालक जर ड्रायव्हरबरोबर भांडेल, दोघांची ग्रेड एक होऊन जाईल. भांडण कोणावर असते? समानशीले व्यसनेषु शक्यम. लढाई करायची असेल तर वाघाने वाघाबरोबर लढावं, कोल्या कुत्र्याबरोबर भांडू नये, ग्रेड चालली जाईल. काय तुम्हाला मी इतिहास सांगू महाराज. शिवबाचं जीवन फार विचित्र आहे. माणसाच्या रूपात वाघ वागवले त्याने. नोकराबरोबर भांडाल तो जिंकला, तुम्ही हारले. भांडल्यानंतर पुन्हा त्या नोकराला बोलवावं लागलं, तुम्ही हारलेलेच आहात. वाघ होते. आदिलशाहीत शिवबाला बोलावं. पाहुणचाराकरता 2 दिवस म्हणून त्यांची करमणूक म्हणजे कुत्र्याचं भांडण नाही, वाघाची लढाई होती. वरून पाहत होते. सुलतानाने सांगितलं, महाराज हे दोन्ही वाघ माझे आहेत. एक तुमचा आणि एक माझा असता तर पाहण्यात मजा होती. कुजी बाजूला बसले होते. त्यांच्याकडे शिवबाने पाहिलं. पटकन लंगोट होताच. उपवस्त्र काढलं, कट्यार हाते घेतली, खाली उडी मारली 50 फूट. 10 मिनिटात वाघाला लोळवलं. हे माणसाच्या वेशात शिवबाजवळ वाघ होते, वाघ. म्हणून 1000बरोबर एक लढला, 100बरोबर एक लढला, तर तुम्ही तर बायकोला भीताय म्हणत नाही, मी भ्यावंच लागेल. पण पुत्राला भीता याच्यासारखा मूर्खपणा जगात कोणतंच नाही. तुमच्या गुवामुतापासून निर्माण झालं त्याला काय भीता? आणि त्याला सगळ्यात जास्त भीता तुम्ही. त्यामुळे तुम्ही जीवनात हारता. हारलेल्या माणसाला काय म्हणावं? त्यापेक्षा विराट व्हा, विराट. आपण विराट झालो की समोरचा आपोआप क्षुद्र सिद्ध होईल आणि तुमची किंमत राहील. तुम्ही शूद्राबरोबर शूद्र नका हो. क्षुद्र म्हणजे व्हेरी स्मॉल. आपण विराट झालो की क्षुद्र आपोआप संपेल. ह्या वनपर्वात फार विचित्र आहे. मित्र कुणीही चालेल, एनी बडी, पण शत्रू पाहून ठरवा. मी सांगतो हे लक्षात ठेवा. कोणाही बरोबर मैत्री केली चालून जाईल, टिकू न टिकू, पण शत्रू असा निवडावा, प्रामाणिक शत्रू निवडा. का आता का तुम्हाला काय सांगू. लहान शत्रू असला की तुम्ही लहान सिद्ध झाले. तुम्ही मोठे आहात पण शत्रू तुमचा बारीक एवढासा असला की ॲटोमॅटिक तुम्ही लहान झाले. मनात चिंता असावी, एवढा मोठा शत्रू आहे, मी कसं वागावं, हा विचार मनात यायला शत्रू फार मोठा पाहिजे. शूद्र शत्रूबरोबर राहू नका. काही गोष्टी अशा असतात, लहानशी गोष्ट फार मोठी होते. पेशवीन आनंदीबाईनं डोळ्यातलं काजळ काढून एवढ्या मोठ्या पेशव्याला मातीत मिळवलं. आता ते तर पगारी होते ना.
राघोबा दादांनी नारायणरावाला धरा कागद दिला, सही होती खाली. त्या आनंदीनं कागद वाचला, डोळ्यातलं काजळ काढलं आणि पिन घेऊन धचा मा केला. किती क्षुल्लक गोष्ट आहे, परिणाम किती मोठा झाला. रामशास्त्री परवणी सांगितलं, राघोबा दादा तुम्हाला ध्यानचं प्रायश्चित्ताशिवाय प्रायश्चित्त नाही. केला असेल तुमच्या बायकोनं धचा मग सही तुमची आहे खाली. ठेवा, मामूली गोष्ट आहे. नाही नाही, दुर्लक्ष करता येतच नाही.